तर काय विषय मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या यशाच्या ब्लॉग मध्ये. तर आज आपण चाललो होतो खूप दिवसाच्या नंतर ऑर्डरवर. तर शिंदीत पोहोचून गेलो, तिथं आपली पार्क करून दिली ना आपण गेलो प्रतीक भाऊच्या घरी. प्रतीक भाऊ म्हणे खूप लवकर आला म्हणे, चल म्हणे आपल्याला वेळ होता म्हणे. तर आम्ही निघून गेलो रस्त्यानं, आणि ह्या आसोला सावंगीचा रस्ता तर एवढा खराब होता काही पाहायचं कामच नाही. आम्ही पोहोचून गेलो पेट्रोल पंपावर. सागर भाऊ म्हणे मी गाडीत डिझेल टाकतो म्हणे, तोपर्यंत तू आपल्यासाठी डिझेल घेऊन ये म्हणे. बुट्टीबोरीत पोहोचून आम्ही चाललो गेलो लॉनवरती. इथं लिहून होतं गार्डन की घास पे गंजी नारक आहे. तर ठीक आहे म्हणलं, आम्ही गंजीवर तुमची गाठ म्हणलं, त्याचा काही विषय नाही म्हणलं. मग घेतलं आपल्या आकाश भाऊले, चाललं गेलो दुकानात. कारण की प्रत्येक भाऊनं आपल्याला थोडंसं वस्तू आणायला सांगितलं. तितका त्या माणूस आपल्याला पाहून नाचायलाच लागला. त्याला म्हणलं नाचू नको म्हणलं, सामान दे म्हणलं लवकर. तो म्हणे तुमच्या कलरवर नोट लागू नये म्हणे. तर त्याला पैशाची चिंता नको करू म्हणलं, तू पेड दे म्हणलं. आम्ही पोहोचून गेलो हॉलमध्ये स्वयंपाक बनवणं आपला चालूच होता की तितक्यात आपल्या प्रतीक भाऊनं खतरनाक वाली स्माईलच देऊन दिली भाऊ आपल्याला. आणि ह्या कमलेश भाऊ भेटला हॉल म्हणला, या म्हणे यशा ब्लॉग मस्त बनवते म्हणे, त्याला एक फॉलो करून गेला म्हणे. आपला सागर भाऊ तर म्हणे मी ह्या सायकलवर बसतो म्हणे. त्याला म्हणलं तू लहान आहे का, जेवण 5 वाजता लावायचं होतं पण 7 वाजत होते तरी लोक नव्हते. आता आपले पोट्टे भिडून गेले पत्ते केलेले. याला म्हणलं तुम्ही पत्ते केला तोपर्यंत मी चाय पितो. लोक आले इकडे, जेवण चालू झालतेच. आकाश भाऊ सोबत बोलतच होतो, तितक्यात आपल्याला भेटला प्रवीण भाऊ. तो म्हणे तू मला कधी ब्लॉग मध्ये घेत नाही म्हणे, त्याला बी ब्लॉग मध्ये घेऊन घेतला बढियापैकी. आपला सागर भाऊ बी पण खुश होत होता कारण की ऑर्डर खतम झालता. तर चला भेटू मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा. फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या.